नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अभियान राबवणाऱ्या जवानांवर माओवाद्यांनी गोळीबार केलाय आणि जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचा हल्ला परतवून लावलाय. अहेरी तालुक्यात वेडमपल्ली जंगलामध्ये माओवाद्यांच्या विरोधात काल दिवसभर C60 जवानांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांच्या चोख प्रत्युत्तरानंतर माओवादी आल्या पावली पळून गेले. या चकमकीच्या ठिकाणी एक पिस्तूल, एक बंदूक याच्यासह वॉकी टॉकी आणि माओवादी वापराचं साहित्य सापडलेलं आहे. जवान सुरक्षितपणे पोलीस मुख्यालयात परतलेत. माओवाद्यांना पळवून लावण्यामध्ये जवानांना यश आलेलं आहे. घातपाताच्या तयारीत माओवादी होते असं समजतंय. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा जो कट आहे तो उधळला गेलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. महेश, हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे माओवाद्यांच्या आणि त्यांना पळवून लावलेलं आहे. काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, हे एन्काउंटर काल संध्याकाळी उशिरा रात्रीच्या सुमारास घडलेला आहे. हा जो परिसर आहे हा पेरमिली दलमचं लोकेशन असलेला परिसर आहे. अहेरी ते पेरमिलीच्या दरम्यान वेडमपल्ली हा जो भाग आहे घंडाळ जंगलाचा परिसर आहे. या भागात माओवाद्यांचं लोकेशन असल्याची माहिती SP निलोत्पल यांना मिळाली होती आणि ऑपरेशनल एडिशनल SP अनुज तारेंच्या निर्देशानुसार यतीश देशमुख हे जे प्राणहिताचे एडिशनल SP आहे यांनी C60च्या कमांडो तुकड्या या भागात पाठवल्या होत्या. त्या जवानांचं काल दिवसभर या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. दरम्यान संध्याकाळी उशिरा माओवाद्यांच्या लोकेशनवर हे जेव्हा पोहोचले जवान, त्यावेळी माओवाद्यांनी यांच्यावर गोळीबार केला आणि जवानांनी सुद्धा माओवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. अर्धा ते पाऊण तासाच्या एन्काउंटर नंतर माओवाद्यांनी जवानांच्या दबावामुळे त्या भागातून काढता पाय घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन केल्यावर एक पिस्तूल, बंदूक आणि इतर माओवादी साहित्य सापडलेलं आहे. एक महत्त्वाचं म्हणजे वाकी टाकी सापडलेली आहे. माओवादी वाकी टाकीचा वापर करतात हे आता यातून स्पष्ट झालेलं आहे. या ठिकाणी 20 ते 25 पेरमिली दलमचे माओवादी असल्याची शक्यता आहे. सर्चिंग ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. आज सकाळी हे सगळे जवान सुरक्षित पोलीस उपमुख्यालयात बरोबर. जवानांच्या सतर्कतेमुळे हा मोठा घातपाताचा कट उधळण्यामध्ये आता यश आलेलं आहे C60 कमांडोजना आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना माओवाद्यांनी हा हल्ला केलेला होता. महेश, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. कुख्यात गुंड छोटा राजनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईतल्या मालाडमध्ये फलक लावणाऱ्या आरोपींच्या विरोधात कुरार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना अटक केली आहे. या आरोपींनी बोरिवलीमधल्या एका व्यावसायिकाला छोटा राजनचा हस्तक असल्याचं सांगत खंडणी सुद्धा मागितलेली होती. आरोपींना कोर्टानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. छोटा राजनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 14 आणि 15 जानेवारीला मालाड पूर्वेकडच्या कुरार विलेजमधल्या तानाजीनगर भागातील गणेश मैदानात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी परिसरात फलक लावले गेले होते. त्यावर छोटा राजनचा आधारस्तंभ असा उल्लेख करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. मालाडमध्ये हे फलक लागताच ते सगळीकडे प्रसारित झाले. संबंधितांवर त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींमध्ये फलक तयार करणाऱ्या व्यावसायिकाचा सुद्धा समावेश आहे. प्रकरणातील आरोपी राज गोळे, सागर ज्ञानेश्वर गोळे यांच्या विरोधात आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विजय वंजारा आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विजय, अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे. छोटा राजनचे हस्तक असल्याचं सांगत धमकी दिली व्यावसायिकाला, खंडणी मागितल्याचा प्रकार घडलाय. काय सांगता येईल याबद्दल? नक्की जर आपण पाहिलं तर हे कुख्यात गुंड छोटा राजन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेला की छायाचित्र 2 दिवसापासून समाजामध्ये प्रसिद्ध होत आहे. याबाबत तिलकनगर पोलिसांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, नवी मुंबईचे संपर्क प्रमुख निलेश आप्पा पराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्यांना अटक केलेली आहे. पराडकर यांनी छोटा राजन यांचे छायाचित्र असलेले केक कापून वाढदिवस साजरा केलाय आणि ही छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर तिलकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच जबरदस्त आपण जर पाहिलं. विजय, धन्यवाद सर्विस्तर माहिती दिली त्याबद्दल. भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आहेत. अंबाबाईच्या दर्शनाला किरीट सोमय्या आता पोहोचल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेले होते आणि आता ते
श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी म्हणून येत आहेत. आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. ज्ञानेश्वर, किरीट सोमय्या अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगताय? किरीट सोमय्या नुकतेच आहे ते अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल होत आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. खरं तर हसन मुश्रीफ यांच्यावरती झालेल्या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट करून आपण अंबाबाई दर्शनासाठी येत असल्याचं सांगितलं होतं. याचं कारण म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आहे ती तक्रार ईडीकडे केली होती, त्यावेळी किरीट सोमय्या हे या तक्रारीचा पाडा घेऊन आहे ती कोल्हापूरमध्ये येत होते. मात्र त्यावेळी त्यांना हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा तो प्रयत्न केला होता आणि त्यातून वातावरण आहे ते तणावपूर्ण बनलं होतं आणि कराडमध्येच पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अडवून परत मुंबईला पाठवलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या मुरगुडमध्ये जाऊन त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ती तक्रार नोंद केली होती. मात्र एकूणच ईडीचा छापा या तक्रारीनंतर पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा अंबाबाईचे आशीर्वाद घ्यायला म्हणून किरीट सोमय्या हे ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच ते अंबाबाई मंदिरामध्ये हे ते जाणार आहेत. तत्पूर्वी काही नागरिकांशी ते या ठिकाणी संवाद साधताना आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळतात. खरं तर हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेले आहेत. त्यांनी जे कारखान्यामध्ये पैसे गुंतवले आहेत ते पैसे भ्रष्टाचाराचे असल्याचा आरोप आहे तो त्यांच्याकडून होतोय. आपल्याला माहित आहे की ईडीचे ज्यावेळी छापे पडले त्यावेळी हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी सुद्धा किरीट सोमय्या यांना टार्गेट केलं होतं. सगळे किरीट सोमय्या यांच्या ह्या एकूणच बाबीवरून किंवा त्यांच्या सांगण्यावरूनच भाजप राष्ट्रीय तपास यंत्रणा अशा पद्धतीने हाताला धरून ते छापेमारी करत असल्याचा आरोप आहे तो केला जात होता. हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आपल्यावरती कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार नसल्याचा खुलासा देत किरीट सोमय्या यांना पलटवार केला होता. मात्र एकूणच आता किरीट सोमय्या अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर देवीकडे काय मागितलं याचं ते साकडे आहे ते माध्यमांच्या समोर मांडतील. मात्र त्यांची आज 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा ते हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरती निशाणा साधण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बरं, पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या नेमकं काय बोलतात याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये बैठक होतीये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री या बैठकीमध्ये सहभागी असतील. बैठकीआधी पंतप्रधान मोदींचा दिल्लीमध्ये रोड शो असल्याचं देखील समजतंय. दिल्लीतील पटेल चौक ते एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत पंतप्रधानांचा रोड शो असल्याची माहिती मिळतेय. न्यायाधीशांच्या नियुक्तीवरनं केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये सरकारी प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना त्यांनी केली आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या घटनात्मक प्रक्रियेमध्ये सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. पारदर्शकता आणि सार्वजनिक उत्तरदायित्व संवाद साधणं गरजेचं असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये आहे. नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी स्थायिक असलेल्या मतदारांसाठीच्या रिमोट ईव्हीएम मशीन्स आता सुरू करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोग आज या संदर्भात सगळ्या पक्षांची चर्चा करणार आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रिमोट ईव्हीएमचं सादरीकरण केलं जाणार आहे. आयोगानं 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना यासाठी आमंत्रित केलंय. रिमोट ईव्हीएमच्या प्रदर्शनादरम्यान आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आरईव्हीएम लागू केल्यास स्थलांतरित मतदारांना स्वतःचा मताधिकार बजावण्यासाठी मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाहीये. आरईव्हीएमला ईव्हीएमवर आधारित एक मजबूत त्रुटीहीन स्वरूपात विकसित केलं जाणार आहे. तसंच ते इंटरनेटशी कनेक्टेड नसेल.
गेले काही दिवस राज्यातल्या बहुतांश सगळ्याच भागात कडाक्याची थंडी आहे. ठाण्यात सुद्धा जबरदस्त थंडी पडलेली आहे. यामुळे रात्रीची वर्दळ ठाण्यात कमी झालेली असताना परीक्षार्थींना मात्र या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपावं लागतंय. पुठ्ठा किंवा वर्तमानपत्रांचा बिछाना करून घरून आणलेल्या चादरी पांघरून पोलीस भरतीसाठी आलेली ही मुलं रात्र फुटपाथवर काढतायत. ठाण्यामध्ये पोलीस भरती सुरू आहे. यासाठी राज्यभरातनं परीक्षार्थी भरती प्रक्रियेसाठी म्हणून येत आहेत. 4 वर्षांनी ही भरती निघाल्यानं सर्वांनीच यंदा चांगला जोर लावलाय. यामुळे विद्यार्थी चाचण्यांसाठी रविवारीच ठाण्यात दाखल झालेले होते. आजच्या परीक्षेसाठी अनेक परीक्षार्थी कालच ठाण्यामध्ये दाखल झालेले होते. आणि यानंतर आताच्या महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज पाहूया. दौरा आहे, 3 दिवसाचा दौरा आहे, परंतु देवेंद्र फडणवीस हे गेलेले नाहीयेत. या दावोसच्या दौऱ्यातून काही मिळेल, महाराष्ट्राला साध्य होईल? जे आधी दावोसमधून काय येते आम्हाला माहीत नाही, पण इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आधी आणा. मिहानमधून, महाराष्ट्रातल्या इतर भागातून, एअरबस, वेदांत फॉक्सकॉन किंवा असे अनेक 2 लाख कोटीच्या वरचे गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दावोसचा जाण्याला अर्थ आहे. दावोसमधले करार कसे होतात आम्हाला माहिती आहेत. जगभरातून येतात तिकडे राज्यकर्ते आणि आपले करार मदार करून इकडे येतात. मग तुम्ही इथे सांगता 5 लाख कोटीचे करार झाले, 10 लाख कोटीचे करार झाले. आतापर्यंत दावोसला जाऊन किती लोकांनी काय करार केले आणि इथे किती आल्या आहेत कंपन्या ते कोणी प्रूव्ह करू शकलं नाही. पण आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसलं की वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा एअरबसचा प्रकल्प असेल, ड्रग्स पार्क असेल, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात जे होते, येत होते, आले होते, ते तुमच्या डोळ्यासमोर कोणीतरी खेचून घेऊन गेले. तर दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. सर, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी एक मागणी केलेली आहे CJIला. त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की जजच्या ज्या नियुक्त्या होतात त्याच्यामध्ये आता एक सरकारचा प्रतिनिधी सुद्धा असावा. आपली काय प्रतिक्रिया आहे? आजच कपिल सिब्बल जे कायदे पंडित आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते. इतर सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. अगदी निवडणूक आयोग असेल, वृत्तपत्र असतील, संसद असेल, प्रशासन असेल, आता फक्त न्याय व्यवस्थेवरच हातोडा घालायचा बाकी आहे आणि ती प्रक्रिया सुरू झाली असं मला वाटतं. नक्कीच. हिंदी में जानना चाहेंगे कपिल सिब्बल का जिस तरह से बयान आया है. सर, पंतप्रधान पण येत आहे 2-3 दिवसानंतर. या प्रकल्पाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केलं तर 2 मेट्रो प्रकल्प हे पहा की मुंबईमधले बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळात किंवा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्याची उद्घाटनं झाली, ती कार्यान्वित झाली अनेक ठिकाणी. आता त्याच प्रकल्पासाठी आपलं सरकार हे प्रधानमंत्र्यांना बोलवते आणि पुन्हा पुन्हा त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा हा सगळा विषय. प्रधानमंत्र्याची एक प्रतिष्ठा असते. तुम्ही त्यांना चुकीच्या जे प्रकल्प आधीच झाले आहेत, ज्याच्या योजना आम्ही तयार केल्या, पण ठीक आहे, आता भारतीय जनता पक्षाची जर ती भूमिकाच असेल, प्रधानमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत त्यांना जर काही महत्त्व वाटत नसेल तर त्यांना करू द्या. नागपूरची जागा सोडलेली आहे आता, तर तुमचा पाठिंबा असणार आहे का? कारण काँग्रेसचाही स्वतःचा उमेदवार नाहीये, तर काँग्रेस ज्याला पाठिंबा देईल त्याला या संदर्भात आम्ही दुपारी परत बसतो. हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा शेवटी, किंवा नागपूरला शिक्षक मतदारसंघासंदर्भात काय भूमिका घ्यावी हे आज ठरेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पवार साहेबांचं माझं बोलणं झालं दूरध्वनीवर. त्यानंतर माननीय पवार साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांशीही चर्चा झाली.
एकमेकांशी संवाद सुरू आहे. सर, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय का? इक्बाल सिंह चहल यांना चौकशीला बोलवलंय. या दोघांना घेरण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. ठीक आहे ना, बघा तुमच्या हातात सत्ता आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून खोटी प्रकरणं निर्माण करायच्या, बदनामीच्या मोहिमा राबवायच्या, बाकी काय आहे? ज्या प्रकारचा हल्लाबोल सुरू आहे, कलकलाट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेत तरंगली नाही करोनाग्रस्तांची. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो. हे उद्धव ठाकरे यांचं यश आहे. त्यांनी त्या वेळेला घेतलेले निर्णय, स्वतः उद्धव ठाकरे, मुंबई पालिकेचं प्रशासन, इतर अधिकारी, हे सगळ्यांचं टीमवर्क होतं आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं. नाहीतर मुंबईच्या मिठी नदीत सुद्धा तुम्हाला प्रेते दिसली असती. ज्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेणं गरजेचं होतं, त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. आणि मी खात्रीनं सांगतो, अत्यंत पारदर्शक व्यवहार होते. डॉक्टर आणि नर्सेस पळून जात होते या कामापासून, तेव्हा त्यांना या कामाला जुंपून त्याच्याकडनं काम करून घेणं हे तेव्हा कठीण काम होतं. नाही तर गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हत्या त्या काळात. आणि उत्तर प्रदेशमधल्या नद्यांतून, गंगेतून लाखो प्रेत वाहताना जगानं पाहिली. सुदैव आहे की भारतीय जनता पक्षानं आभार मानले पाहिजेत त्या सरकारचे आणि उद्धव ठाकरेंचे, की त्यांनी ज्या पद्धतीनं ते नेतृत्व केलं, म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचू शकले. सर, सीएम काल नारायण राणे भांडूपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केला आहे की सर सीएम डावोस गए हैं, क्या लगता है आपको, कितना है फॉरेन अच्छी बात है, अच्छी बात है. अगर मुख्यमंत्री जाते हैं 2 दिन में, अगर 5 लाख करोड़ के निवेश लेकर आते हैं, 2-3 दिन में जाएंगे ना, 1 दिन पहुंचेंगे, 1 दिन रहेंगे, फिर जेट लैग होगा, बहुत कुछ हो. तो सोते नहीं तो ठीक है, लेकिन सबसे पहले जो इन्वेस्टमेंट मुंबई से चुरा कर लेके गए हैं 2.5 लाख करोड़ की, वेदांत फॉक्सकॉन हो, एयरबस हो, ड्रग्स पार्क हो, ये सभी बहुत ही बड़े बड़े प्रकल्प हमसे, हमारे महाराष्ट्र से चले गए, वो पहले लेकर आइए. दावोस बाद में जाइए, उस राज्य में जाइए जहां ये प्रकल्प गए, हमारे जो योजनाएं गई है, गुजरात है और कोई राज्य है, वहां जाकर पहले हमारे जो प्रोजेक्ट सब लेकर आइए. बीएमसी कमिश्नर को ईडी की नोटिस भेजी गई है, क्या लगता है आपको इसके ऊपर? अच्छा, हमने तो नागपुर के अधिवेशन में मुख्यमंत्री का बहुत बड़ा जमीन घोटाला निकाला था. एनआईटी के जो जमीन लँड्स नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे. आज G20 याचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी भारताकडे आहे आणि त्या गतीने आपल्याला विकासात पुढे जायचं असेल आणि विकासाचा जे फळ आहे ते छोट्या माणसांना, छोट्या शेतकऱ्यांना मिळायचं असेल तर महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त, माफिया मुक्त करावं लागणार. आणि जे मी मिशन जो विडा उचललाय त्यासाठी महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद मागितला. खरं तर तुम्हाला अंबा मातेच्या दर्शनापासून अनेक वेळा रोखलं गेलेलं आहे. आज तुम्ही काय नेमकं या कडेला पाहिलं होतं अंबा? ऊपर वाले के सामने नीचे वाले का कुछ नहीं चलता. स्थिती बघा, ज्या हसन मिया मुश्रीफनी मला थांबवलं होतं, या दारात येऊ दिलं नव्हतं, आता तेही थांबलेले आहेत. रात्री सपनात येते की मला पण निमंत्रण तर येणार नाही. कुणाचं ते तुम्हाला समजलं. स्वागत राष्ट्रवादीनं पत्रक काढलेलं आहे, स्वागत केलेलं आहे तुमचं. कोणाच्या तुम्ही आरोप करा पण भावना दुखवू नका, अशा पद्धतीचं आवाहन त्या पत्रकाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आणि मुश्रीफ यांनी जे काही काम केले त्याचा देखील आढावा घ्या असं त्या पत्रकातनं आवाहन केलंय. ही सगळी अक्कल सुबुद्धी माननीय राष्ट्रवादी नेत्यांना त्यावेळी कुठे गेली होती? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते.
आणि हसन मिया मुश्रीफनी सांगितलं त्यांना आंबे माताच्या दर्शनाला जाऊ देऊ नका, महालक्ष्मीच्या दर्शनाला. तरी शरद पवारांनी आदेश दिले होते, तरी मला जेलमध्ये टाकलं होतं. पण ही हक्क लवकर त्यांना परत आली, त्याचा मला आनंद आहे. मुश्रीफांचं काउंटडाऊन सर्व यंत्रणा ताब्यात घेतलेली आहे. किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आणि तत्पूर्वी आपण पाहिलं खासदार संजय राऊत यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. किरीट सोमय्या यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या अनुषंगानं हसन मुश्रीफ यांनी अडवून दाखवावं असं म्हणत राज्याला भ्रष्टाचार मुक्त करावं लागणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणतायत. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून तोडगा काढला गेल्याचं आता समोर येतंय. जिल्हा बँकेनं सुरू केलेली सक्तीची वसुली आता सौम्य करणार असल्याचं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. थकीत कर्जावर सरळ व्याजानं 6 ते 8% व्याज आकारून वसुली करण्याची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे. मात्र आंदोलक सरसकट वसुली थांबवण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं दिसतंय. ती बँक गेल्या अनेक वर्षांपासून बिगर शेती क्षेत्राला दिलेल्या कर्जा वसुली न झाल्यामुळे अडचणीत आलेली आहे. अनेक ठेवीदारांचे पैसे बँकेला देता येत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी बांधव पण अडचणीत आहेत. कदाचित बँकेचं लायसन्स कधीही रद्द होऊ शकतं अशी परिस्थिती बँकेची झालेली आहे. यामुळे बँकेने सक्तीची वसुली सुरू केलेली होती. या थकीत पीक कर्जदारांकडनं वसुलीच्यासाठी बँकेने सक्तीची वसुली सुरू करीत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव करणं आणि इतर प्रक्रिया अवलंबलेली होती. या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेचे नेते माननीय राजू शेट्टी साहेबांनी आंदोलनाची भूमिका घेतली. काल पालकमंत्री या नात्याने मी स्वतः माननीय राजू शेट्टीजी, त्यांचे सहकारी शेतकरी बांधव साधारणतः 1.5 तास सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांप्रमाणे मी स्वतः सहकार मंत्री माननीय अतुलजी सावे साहेबांच्या कानावर नाशिक. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीची ही व्हर्च्युअल बैठक होणार असल्याचं समजतंय. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय करायचं याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीमध्ये अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतले इतरही अनेक महत्त्वाचे मोठे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती मिळतेय. अतिशय महत्त्वाची ही बैठक महाविकास आघाडीची थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि इतरही महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. नाशिक आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं समजतंय. अधिक माहिती जाणून घेऊया. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काय नेमकी माहिती? महाविकास आघाडीची बैठक आता काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. ही बैठक व्हर्च्युअल असणार आहे, कारण अनेक नेते मुंबईत उपस्थित नसल्याने या बैठकीचं नियोजन व्हर्च्युअल पद्धतीने केलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर खास करून ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहे त्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे. या बैठकीमध्ये नाशिकमधील जे घोळ निर्माण झाला आहे त्यामध्ये कशा प्रकारच्या महाविकास आघाडीत एकंदरीत एकत्र येऊन शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी चर्चा. बरोबर. या बैठकीमध्ये नेमकं काय बोललं जातं, निर्णय अंतिम काय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.